आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिंप्यांची रेसिपी। यांना तिसरेसुद्धा म्हणतात। तर चला मग बघूयात आपण रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शिप्या तिसरे। हे मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतले आहेत। सर्व शिंप्यांचे तोंड बंद असतील तरच तुम्ही घ्या, आणि जर उघडे असतील तर ते शिले असतील, त्याच्यामुळे ते खाल्ल्यामुळे तुमच्या पोटात सुद्धा दुखू शकते। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं गॅसवर उकळण्यासाठी ठेवूयात। दहा ते 15 मिनिटं झाल्यावर अशा प्रकारे सर्व शिप्यांचे तोंड उघडते, आणि ज्या शिप्यांचे तोंड उघडे असतील त्याच शिप्या घ्या, ज्यांचे बंद असतील त्या घेऊ नका। आता या परत मी 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेते, आणि कुठल्या शिपीमध्ये रेती वगैरे आहे की नाही ते सुद्धा बघून घेते। अशा प्रकारे आपल्या सगळ्या शिप्या स्वच्छ करून झाल्या आहेत। आता मी गॅस ऑन करते आणि त्यावर कढई ठेवते। त्यामध्ये मी तेल टाकते। आपल्याला लागणार आहे कांदा, खोबरा, मिरची, काश्मीरी मिरची आणि मिरी। तेल गरम झाल्यावर मी कांदा टाकते, हिरव्या मिरच्या 3 घेतल्या आहेत मी। या तिखट नसतात, आणि काश्मीरी मिरच्या मी 3 घेतल्या आहेत। हे चांगले आपण परतून घेऊयात। परतून झाल्यावर त्यामध्ये मी किसलेला ओला खोबरा टाकते, आणि 5-6 मिऱ्या घेतल्या आहेत मी इथे। हे सुद्धा आपण चांगलं परतवून घ्यायचं, चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आता माझा कांदा चांगला लाल झालेला आहे। आता मी तो थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढते। आता आपण हे थंड करून घेऊयात। थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा घेत आहे, आणि तुम्हाला वाटेल तर गरजेप्रमाणे थोडासा पाणी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारे आपला वाटण रेडी आहे। हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण तीच कढई परत घ्यायची, त्यामध्ये थोडा तेल टाकूयात। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी कांदा टाकते। कांदा थोडा सॉफ्ट झाल्यावर लसूण आणि अद्रक मी इथे टेचून घेतला आहे। हे सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, आणि त्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतला होता बारीक चिरून, तो सुद्धा ॲड करते। कोकम हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी 1 चम्मच हळद, 2 चम्मच आगरी मसाला, घरगुती मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये मी आपण स्वच्छ केलेल्या शिंप्या तिसरे येथे ॲड करते। हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
आणि त्यामध्ये आता आपण तयार केलेला वाटाण मी टाकते. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकते. गरजेप्रमाणे थोडासा तुम्ही पाणी टाकू शकता जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असेल तर. अशा प्रकारे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. हे आपण 10 ते 15 मिनिटं झाकून शिजवून घेऊयात. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित शिजलेल्या आहेत शिप्या. आता त्यामध्ये मी ओला किसलेला खोबरा टाकते आणि कोथिंबीर. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.